सो सोनार की और दो लोहार की। ठाणेकर, तुमच्यावरती फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. महाराष्ट्राला आपल्याला दाखवायचं आहे, लोकसभेला काय झालं, विधानसभेला काय झालं, कसे घोटाळे केले आणि विजय प्राप्त केला ते सोडून द्या. पण ठाण्याच्या महानगरपालिकेवर ठाकरे बंधूंचा, शिवसेना मनसेचा भगवा फडकवण्याची जबाबदारी ही ठाणेकरांवर आहे. या महाराष्ट्राची मराठी भाषा, मराठी संस्कृती याचं केंद्र ठाणे आहे. पण मला आश्चर्य वाटतं, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणीतरी सांगायला पाहिजे की या राज्याची भाषा मराठी आहे. 2 दिवसापूर्वी ते वसई विरारला होते महानगरपालिकेच्या प्रचाराला. आम्ही असं मानतो की वसई विरार हा मराठी मुलूक आहे, पण आपल्या मुख्यमंत्र्यांनी तिथे हिंदीमध्ये भाषण केलं. वसई विरारची भाषा हिंदी कधी झाली? कशा करता हिंदीमध्ये बोलताय? हिंदीला विरोध नाही, पण वसई विरार जो मराठी मुलूक आहे, चिमाजी आप्पापासून पेशव्यांच्या, तिकडे तुम्ही मराठी ऐवजी दुसऱ्या भाषेचा वापर करता, म्हणजे तुम्ही एक एक भाग या महाराष्ट्राचा, मुंबईच्या आसपासचा हा कोणाला तरी आंदण देत आहे. लढाई जशी मराठी माणसाची, मराठी भाषेची आहे, तशी महाराष्ट्राच्या अखंडतेची आहे. आजच्या सभेला मी मगाशी गमतीने म्हणालो उद्धव साहेबांना, राज साहेबांना, आजच्या सभेचं अध्यक्षस्थान ते गणेश नाईकांना द्यायला पाहिजे होतं. गणेश नाईकांना आज आमंत्रित करायला पाहिजे होतं आजच्या सभेला. कारण गेल्या काही दिवसापासून गणेश नाईक जे भाजपचे मंत्री आहेत, ते ज्या प्रकारचे फटाके फोडतायत इकडल्या बेईमानांच्या खुर्चीखाली, त्याचा आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. गणेश नाईक म्हणतात, भाजपचे मंत्री, मला माझ्या सृष्टीने परवानगी दिली तर नवी मुंबईत मी एकनाथ शिंदेचा टांगा पलटी करीन आणि त्याचे घोडे फरार नाही ते बेपत्ता करीन. हे कोण म्हणताय? तर फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये भाजपचे एक वरिष्ठ मंत्री म्हणतात. माझं गणेश नाईकांना आव्हान आहे, आपण सुरुवात केलेलीच आहे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची. भ्रष्टाचारांचा आणि बेईमानांचा टांगा पलटी करायला कोणत्याही हायकमांडची गरज लागत नाही. हा विषय महाराष्ट्राच्या हिताचा आहे. तुम्ही नवी मुंबईत टांगा पलटी करा, मुंबई ठाण्यामध्ये उद्धव साहेब आणि राज साहेब